उमेदवारांचा सत्कार समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला। त्याबद्दल सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद देतो सर्वांना आणि सर्वांचे आभार मानतो। आणि मंचावर उपस्थित असलेले माझे गुरुवर्य भोजराजजी काळे, ज्यांचा माझा जवळपास अडव साहेब होते, ठाकरे साहेब होते आणि मी MCVCला ज्युनियर कॉलेजला लेक्चरर होतो तेव्हापासूनचा संबंध आहे। त्यांनी आमची MCVC जिवंत ठेवली आणि पूर्ण वेळ आम्ही रिटायर होईपर्यंत ते आमच्या पाठीशी राहिले। म्हणून भोजराज सरांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आशीर्वाद घेतो। कडू सर आहेत समोर, जे माझे गुरुवर्य आहे आणि त्यांनी सुद्धा आमच्या सर्व MCVC परिवाराला खूप मोठ्या ताकदीनं वाचवलेलं आहे। कारण की एवढे मोठे कुटुंब जेव्हा आम्ही नोकरीला लागलो त्यावेळेस सर्वांनी त्या नोकरीच्या भरोशावर लग्न झाली, सगळं झालं आणि मग बंद होते अशी एक अफवा नेहमी दरवर्षी होत होती। परंतु सर्वांनी खूप सहकार्य केलं, म्हणून त्यांचे सर्वांना सर्वप्रथम मी आभार मानतो। मंचावर असलेले सर्व मान्यवर, मला सर्वांची नावं माहीत आहे। नांदुरकर साहेब माझे कॉलेजचे मित्र आहे, आमचे हरीश दादा नेहमीच माझ्या पाठीमागं असतात, वैद्य साहेब आणि सर्वच मान्यवर आणि मातृशक्ती माझ्या चावल्याताई आशाजी, त्यानंतर माझ्या मोठ्या ताई या ठिकाणी आहे आणि सर्व मातृशक्ती। खरं म्हणजे मी आता 6व्यांदा विजयी झालो, 5 टर्म माझ्या झाल्या। याचं एकच कारण आहे, मी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना हेच सांगत असतो की माणूस मोठा नसतो, माणसाचं काम मोठं असते। माणूस गोड नसतो, माणसाचं काम गोड असते। आणि म्हणून तुम्ही जितकी तुम्हाला सेवा करायची आहे, जेवढं काम करायचं आहे लोकांचं, तेवढं काम करा, कोणत्याही पद्धतीचं काम करा। नगरसेवक म्हणून तुम्ही प्रत्येक परिवाराच्या, कुटुंबाच्या घरातले सदस्य व्हा, त्यांच्या डोळ्यातले अश्रू आपल्या ओंजळीमध्ये घ्या, ते खाली